कोण कोण असं आहे ज्यांना वडापावमध्ये वडापावपेक्षा त्याचा चुरा जास्त आवडतो? म्हणजे अगदी माझ्यासारखं कोण आहे त्यांनी पटकन कमेंटमध्ये हात वर करा. आहात कुठे? पाऊस, चहा आणि स्नॅकच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण मस्त खुसखुशीत वडापाव करतोय आणि तुम्हाला ह्या मस्त पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या स्नॅकचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. तर ही सीरीज कंटिन्यू बघायची आहे, तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये #सरिताज किचन मान्सून रेसिपीज असं लिहा. नमस्कार. सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनच्या पाऊस, चहा आणि स्नॅकच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण करतोय सगळ्यांना आवडणारा खुसखुशीत वडापाव. चला करूया. वडापाव करायला एकदम सोपं आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे. पण हे करत असताना बटाटा उकडण्यापासून ते तळेपर्यंतच्या टिप्स फक्त इथं मी सांगते, ते लक्षात ठेवा. तर साधारण 9 ते 10 वडापाव करायचे. त्यासाठी इथं मी 700 ग्रॅम बटाटा घेतला. साधारण 6 मोठे बटाटे घेतलेले. सगळ्यात महत्त्वाची टीप, बटाटा उकडत असताना डायरेक्ट पाण्यामध्ये घालून कुकरमध्ये लावायचा नाही. तर कसा उकडायचा? बटाटे जर मोठे असतील तर त्याचे 2 किंवा 4 भाग करा. छोटे असतील तर 2 भाग करा. ते स्वच्छ धुतलेले बटाटे घ्यायचे, त्याचे भाग करायचे आणि त्याला कुकरच्या डब्यामध्ये ठेवायचं. कुकरच्या डब्यात पाणी घालायचं नाही, तर कुकरच्या तळाशी पाणी घालायचं. तो डबा तसाच ठेवायचा आणि मग त्याच्या शिट्ट्या करायच्या. अशा पद्धतीने बटाटा जर तुम्ही शिजवला तर तो पाणी ओढणार नाही, कारण पाण्याचा संपर्कच नसतो, फक्त वाफेवर शिजतो आणि वडापावसाठी तो अगदी परफेक्ट होतो. तुम्ही जर डायरेक्ट पाण्यामध्ये टाकला ना तर बटाटे पाणी आधीच ओढून घेतात आणि मग मिश्रण पचपचित होतं आणि वड्याचं बाइंडिंग व्यवस्थित येत नाही. तर बटाटा उकडण्याची सगळ्यात महत्त्वाची टीप होती. बटाटे उकडून साल काढले. आता आपण याचा ठेचा करूया. तर आपण घेतल्यात 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 2 इंच आलं, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर. आता याला जाडसर वाटूया. तुम्ही हवं तर हे खलबत्त्यामध्ये कुटून केलं तरी चालेल. खूप जास्त नाही, पल्स मोडवर 1-2 वेळा. आणि हे घ्या, असं याला मी जाडसर करून घेतलंय. आपला हा ठेचा तयार झाला. आता आपण हे उकडलेले बटाटे मॅश करून घेऊया. मॅश करायचं म्हणजे खूप जास्त मॅश करायचं नाही, फक्त हाताने तोडून घ्यायचं. तर बटाटा मी मॅश केला आणि तुम्ही बघाल असे थोडे थोडे छोटे छोटे तुकडे ठेवलेले आहेत. हे दाताखाली छान लागतात. तर बटाटा मॅश केलाय, फोडणी करून घेऊ. तर फोडणीसाठी अगदी छोटीशी कढई मी तापायला ठेवली. पाहिजे तर तुम्ही छोटं कढलं वगैरे घेऊ शकता. आता वडापाव आपण तळून करतो, वरून तेल भरपूर असतं, पण आत मसाल्यात जास्त तेल घालायचं नाही. मी इथं अगदी 2 छोटे चमचे तेल घेते. तेल गरम झालं, यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी. मोहरी तडतडली, पाव चमचा हिंग घालूया, थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता आणि तयार केलेलं वाटण. याला परतून घ्यायचंय. लक्षात घ्या, ही फोडणी छान झाली पाहिजे. मोहरी चांगली तडतडून द्या आणि कमी गॅसवर सगळं भाजा, म्हणजे ते करपलं जाणार नाही आणि चांगलं भाजलं जाईल. तर हे आता चांगलं परतलंय. गॅस बंद करू. यामध्ये घालूया पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा भरून कुटलेले धने, जाडसर कुटलेले धने घालायचे आणि मीठ चवीपुरतं. बटाट्याच्या चवीपुरतं मीठ घातलं. याला मिसळायचं. तर आपली फोडणी तयार झाली आहे. शक्यतो बटाटा वडा करताना उकडलेल्या बटाट्यामध्ये फोडणी फक्त मिसळली जाते आणि जेव्हा आपण तोंडी लावणीसाठी छोटे छोटे वडे करतो ना, बटाटे वडे, तर त्यासाठी बटाटा याच्यात घालून परतला जातो. हा फरक आहे वडापाव आणि बटाटा वड्याच्या वडा करण्यामध्ये. आता आपण फोडणी तयार झाली आहे, बटाट्यात घालूया. आता आपण हा सगळा मसाला बटाट्यामध्ये घालू. याला मिक्स करायचं आहे. आणि हे घ्या, आपलं हे मिश्रण तयार झालंय. हे बघा, अजिबात असं पाणी सुटलेलं नाही, पचपचित झालेलं नाही, व्यवस्थित बाइंडिंग येते. आता याचे आपण वडे करून घेऊया. तर वडा तुम्हाला जसा लहान मोठी साईज पाहिजे त्याप्रमाणे करू शकता. मी असे मध्यम आकाराचे वडे करते. वडे आपण ताटात काढूया. असा एखादा चमचा वगैरे घ्यायचा साईजसाठी, म्हणजे मग एकसारखी साईज येते. आणि हे बघा, वडे तयार झालेले आहेत. तर आपण जवळपास 800 ग्रॅम बटाटा मी घेतला, कारण मी अंदाजे घेतला होता. त्याच्यामध्ये बरोबर 13 वडे तयार झाले. पण जर तुम्हाला बरोबर 10 वडे करायचे आहेत ना, तर साधारण 700 ग्रॅम किंवा पाऊण किलो बटाटा बस होतो. वडे तयार झालेले आहेत. आता लगेच आपण बेसनाचं मिश्रण करू. तर त्यासाठी इथं मी 2 मोठ्या वाट्या भरून बेसन घेतलं आहे. एका भांड्यात काढूया. त्यामध्ये घालू 2 चमचे तांदळाची पिठी, चवीपुरतं मीठ. आता थोडं थोडं पाणी घालू आणि याचं सैलसर मिश्रण करू.
तर सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे गुठळ्या मोडता येतात आणि मग एकदा गुठळ्या मोडल्या की मग पाहिजे तसं पातळ करण्यासाठी लागेल तसं पाणी वाढवायचं. आता इथं लक्षात घ्या आपल्याला वडापाव करायचा आहे. तर वड्यावर त्या मिश्रणाचं व्यवस्थित कोटिंग असलं पाहिजे म्हणून बरेच जण थोडं घट्ट ठेवतात. मग त्यामुळं काय होतं ते घशामध्ये दाटल्यासारखं होतं. त्यामुळं मिश्रण खूप घट्टही नको किंवा इतकंही पातळ नको की ते वड्यावरनं पूर्ण ओघळून येईल. मिश्रण कसं परफेक्ट असावं हे मी पुढे सांगणारच आहे. त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण पण सांगेन आणि मिश्रण तयार कसं झालं हे ओळखायचं ते पण सांगेन. आणि हे घ्या आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. याची कन्सिस्टन्सी बघा. मी असं चमच्याने ओतते तर असं छान रिबिन कन्सिस्टन्सी येते. पण आणखी एक टिप म्हणजे याला चमच्याच्या असं पाठीमागे घ्यायचं, मधून बोट फिरवायचं. चमचा उभा पकडला की मिश्रण हळूवारपणे खाली सरकतं. याचा अर्थ आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे. तर आपण 2 वाट्या बेसन घेतलं होतं. त्याच्यासाठी मला 1.5 वाटी पाणी लागलं. तर तुम्हाला लक्षात आली असेल कन्सिस्टन्सी. मिश्रण इतकं पातळ हवं की चमच्यावर आपण अशी लाईन मारली, उभं पकडलं की हळूवारपणे खाली यायला पाहिजे. जर ते एकदमच भरभर खाली आलं तर समजायचं मिश्रण पातळ झालं. अशा वेळी तुम्ही थोडंसं बेसन याच्यात वाढवू शकता. आता तुम्हाला जर वरचं मिश्रण खुसखुशीत पाहिजे असेल तर 2 गोष्टी करू शकता. एकतर आपलं वडापावला आपण जेव्हा तेल तळायला सोडतो ना, तळण्यासाठी तापायला ठेवतो त्यातलंच 2-3 चमचे तेल घालायचं, कडकडीत तेल, ते मिसळायचं किंवा तुम्ही थोडासा सोडा घालू शकता. मी अगदी 2 चिमूट सोडा घालते. तर हे बघा इतकासा सोडा घातला, 1 चिमूट आणि ही दुसरी, बस. याला मिसळून घेऊया. सोडा घालून मिसळलं, वडापाव तळूया. आता वडापाव आपण तळण्यासाठी सज्ज आहोत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जितक्या टिप्स तुम्ही आत्ता बघितल्या त्यात आणखी एक महत्त्वाची टिप, तेल व्यवस्थित गरम पाहिजे. तेल कमी तापलेलं असेल तर वडे खूप तेलकट होतात, मऊ मऊ होतात आणि तेल जास्त तापलेलं असेल तर ते पटकन असे करपले जातात. तर तेल आपल्याला मध्यम तापून घ्यायचं आहे. आणि दुसरी टिप म्हणजे जेव्हा आपण वडा तळायला सोडत असतो, तेल मध्यम तापलं, गॅस मोठा ठेवून वडे सोडायचे कारण या मिश्रणामध्ये भरपूर पाणी असतं. जर आपण गॅस कमी ठेवून त्याच्यामध्ये वडे सोडले तर त्या पाण्यामुळे तेल पटकन गार होतं आणि वडे तेलकट होतात. त्यामुळं वडा सोडताना गॅस मोठा ठेवायचा. बरं, आता पहिल्यांदा तेल कसं तापलंय बघूया. आपण थोडं मिश्रण टाकूया. हे बघा लगेच तळून असं पटापट तळलं जातं. याचा अर्थ मिश्रण व्यवस्थित गरम झालंय आणि करपलेलं नाही, याचा अर्थ तेल बरोबर तापलं. तर हे मिश्रण तयार आहे. आपण एक एक वडे याच्यामध्ये घोळवून घ्यायचे, व्यवस्थित घोळवायचे, गॅस मोठाच ठेवायचा आणि हळूवारपणे वडे तेलामध्ये तळायला सोडायचे. या प्रकारे वड्यांनी आकार धरला की गॅस कमी करायचा आणि मग वडे उलटून घ्यायचे. तर लक्षात आलं, तेल मध्यम गरम पाहिजे, वडे सोडताना गॅस मोठा ठेवायचा, मावतील एवढे वडे सोडायचे. वड्यांनी आकार धरला की मग वडे उलटायचे आणि लगेच गॅस कमी करायचा. जास्त वेळ गॅस मोठा ठेवू नका. वडे सोडला साधारण एक 15-20 सेकंदात गॅस कमी करायचा आणि मग वडे छान असे तळायचे. वडे तळून झाले ओळखायचं कसं? याच्यावर असे बबल्स असतात, ते थोडे थोडे कमी झाले की समजायचं वडे तळून झालेले आहेत. साधारण एक 4 मोठे वडे जर तुम्ही तळायला सोडले ना, ते तळण्यासाठी साधारण एक 2 ते 3 मिनिट लागतात मंद आचेवर. आणि हे घ्या, मस्त असे खरपूस वडे तळून झालेले आहेत. काढून घेऊया. आणि मस्त असे खुसखुशीत आपले वडे तळून होतात. आपण जे प्रमाण घेतलं त्याच्यामध्ये बटाटा जेवढा घेतला आणि बेसनाचं जे प्रमाण घेतलं ना, ते एकमेकांना बरोबर पुरतं बरं का. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, आपलं बेसनाचं मिश्रण जास्त होतं आणि मग परत त्याच्यात कांदा बिंदा घालून आपण त्याची भजी वगैरे करत बसतो. तर हे अगदी योग्य प्रमाण आहे. तर मस्त खुसखुशीत वड्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर केली, टिप्ससुद्धा शेअर केलेल्या आहेत. याच्यासोबत अशी मस्त तळलेली, पोट फोडलेली मिरची तळायची, गरम गरम असताना त्याच्यावर मीठ घालायचं आणि वडा असं पावामध्ये घालून मस्त एन्जॉय करायचं. पण त्याच्यासोबत ती वडापावसोबतची चटणी हवीच. तर चटणी कशी करायची सांगते. तर हे जे मिश्रण उरलं आहे ना, आपण हात बुडवून असंच सगळे वडे तळून झाले की तेलामध्ये चुरा तळून घ्यायचा. चुरा छान कुरकुरीत तळून काढायचा. त्यानंतर सालासहित लसणीच्या पाकळ्या ठेचायच्या, त्यासुद्धा छान कुरकुरीत तळायच्या. त्या बाहेर काढायच्या. संपूर्ण गार झालं की तळलेला चुरा आणि लसूण मिक्सरमध्ये घ्यायचा, त्याच्यातच थोडीशी मिरची पावडर आणि मीठ घालायचं आणि अगदी भुरकन 1-2 वेळा फिरवायचं. ती वडापावची चटणी अगदी तयार होते. पाव फोडायचा, त्याच्यावर चटणी घालायची, वडा ठेवायचा आणि वरून तळलेली मिरची. क्या बात है. तर तुम्ही पण या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला तरीही काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. ही सिरीज तुम्हाला अशीच आवडत असेल, कंटिन्यू ठेवायची आहे तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.